साहेब आमची काही चुकी नाही ना, एवढ्या पर्यंत जाऊ द्या राजा, जाऊ द्या एवढ्या पर्यंत. खरंच साहेब, खरंच ना, एवढ्या पर्यंत जाऊ द्या. चुकलो आम्ही, पत्ता केला तर चुकलो ना. जाऊ द्या एवढ्या बारी ना. जाऊ द्या घेऊ द्या नाही, पोलीस स्टेशनला चाला तुम्ही, अंदर टाकतो तुम्हाला. हो साहेब, मोबाईलवर घेऊन राहिले ते त्याला नाही पकडत तुम्ही. आम्ही असे बसलो रस्त्यावर खेळायला टाइमपास म्हणून, तर आम्हाला पकडून राहिले. पत्ता खेळणं का गुन्हा आहे का? मग ते ऑनलाईन घेऊन राहिले ते त्याला पकडा पहिले. नाही त्याला सूट आहे ना रे, त्याला परमिशन आहे, गव्हर्नमेंटची परमिशन आहे. ऑनलाईन जंगली रमी घ्या, ड्रीम इलेव्हन घ्या, काही कोणताही सट्टा घ्या, काही नाही, काही होत नाही त्याच्यात. फक्त आपण बसलो कुठे आकडा मांडला की आपल्या रीती फक्त आपण रस्त्यावर जा ना. रस्त्यावर गेले कसं आपण काही हप्ता देत नाही की साहेबाले, हप्ता दिला तर हे चालते. साहेबाले हप्ता पाहिजे ना रे. पाकिट भेटलं साहेबाले की साहेब चूप बसतात. काय साहेब? काय मी काय पाकिटवाला साहेब दिसून राहिलो का तुम्हाला? गुन्हा करून राहिले तुम्ही आणि बोल देऊन राहिले आमच्यावर. पत्ता घेता तुम्ही. मी नाही घेत, पण तुमच्या वरचे तर घेऊन राहिले. आता मोबाईलवरती काय म्हणजे काय खूप चांगलं काम आहे. सट्टा नाही का तो? ड्रीम इलेव्हन आणि ते काय म्हणतात त्याला, जंगली रमी. सट्टा नाही का तो? खरंच बोलून राहिला तो बुढा, खरंच आहे ना हे. तुम्ही ना आमच्या मागं पिसाट्यासारखे लागले. आणि जे खरं ओरिजिनल मध्ये घेऊन राहिले मोबाईलवर त्याचं काही नाही. ते त्याला काहीतरी करा मग तुम्ही. याचं खरं खोटं आहे की नाही, पोलीस स्टेशनला जाऊन काढू आपण. त्या अंदर टाका, मग पाहू याचं खरं खोटं काय आहे तर. मोबाईल तर सांगून राहिले आम्हाला. अरे तुम्हाला प्रत्यक्षात पकडलं आम्ही ना, मंदिरात पत्ता घेऊन राहिले, शाळेत पत्ता घेऊन राहिले तुम्ही. यायला घेऊन जा तुम्ही. हे जे बोलणार आहेत ऑनलाईन आणि हे ते, त्याला घेऊन जा. आम्हाला पण सोडून द्या, आम्हाला पोरायला सोडून द्या. आमचं भविष्य आहे ना, करिअर आहे ना पुढे. मी कॉलेजला आहे ना, नोकरी नाही लागणार ना मला. मी कॉलेजला आहे ना, माझे भविष्य आहे साहेब. म्हणले तुम्ही ज्याला टाकसान मार केस होईल, मग मी कसं पुढे शिकू नाही शकणार. मग वाटोळ होईल ना, करिअरचं वाटोळ होईल माझ्या. पत्ता ह्याच्या वागती वाटलं नाही का तुला? करिअर आहे की आपण शिकून राहिलो, पोलीस केस झाली तर कसं आपलं वाटोळ होईल. ते खेळायच्या अगोदर पाहिजे. पत्ता खेळायच्या अगोदर तुला समजायला पाहिजे जुगार कसा खेळा. आपण तर पकडलं तर 12 भावात जाऊ. आता मोठं सुसून राहिलं तुले. मी शाळेत नसं काय ढमकान टमकाय. चूक झाली नाही साहेब, चूक झाली, मोठी चूक झाली. आता कानाला कान खडे. आता कधीच पत्त्याला हात नाही लावणार, कधीच नाही लावणार. नाही चूक घे, काही घेणं देणं नाही आम्हाला. चालो घ्या येईल बंदी घ्या ना. चला पोलीस स्टेशनले येईल, जेलमध्ये अंदर टाकून मग पोका आहे तर. तशी ते जास्त शिल्लक बोलून राहिले ना तिचा. नामदेव भाऊ सांगा ना. साहेबाला सांगा माझं शिक्षण आहे राजा, मावर केस झाली आहे तर मग कसं मी पुढे शिकू शकणार नाही, नोकरी लागणार नाही. जिंदगी मी असाच भटकत राहील. नामदेव भाऊ, सरपंच काहीतरी करा. मोठे पाटील काहीतरी करा. सरपंच साहेब काहीतरी करा. साहेबाला समजून सांगा. आमचं आठवडा होईल आमचं. काय गडो, मी काय सांगू तुम्हाला. मी मंदिरात आलतो, तुम्हाला काय म्हटलं की मंदिरात पत्ता घेऊ नका. तुम्ही ऐकलं काय? तुम्ही तो राहिले तू काय सांगून राहिला पाटील, तू का बादशाह आहेस का गावचा? आणि ते मी शाळेवर गेलो तो गडो, पोरं शाळेत शिकतात रे. काय संस्कार पडतील पोरं. नाही आम्ही शाळेत नाही, कुठे ठेवू पत्ता. तुला काय करायला लागते, तू शानपणा करायला लागा. आणि आता मोठे हातपाय उडून राहिले गडो तुम्ही. सांगा आम्ही काय सांगा. अरे तूच तास रे कोईचा ना, तू नुसतं हे सारी कोई लावली ना. थांबतो ते बदला घेतल्याची नाही राहत रे. मोठा पाटील तूच कारणीभूत आहे बैसरमा. तुम्ही पोलीसवाले बोलावले ना, मला अंदर टाकून राहिला तू. आता तूच आहेस ना. मुलाला मोठ्या पाटलाचं कान झालंच पाहिजे आता. याला हिसका चुकून जाय आता. सायजानं अंदर टाकून राहिला, पोलीसवाले यानंच बोलावले. बरं थांबतो एकदा आठवून सुटका होते, मग पुढे काय ते झालं आता. जाऊ द्या ना एवढ्या बाजीनं. चुकलं आमचं. आम्ही आता पत्ता नाही घेणार ना. कानाला कान खडी. मामाची शपथ घेऊन सांगतो, मी आता पत्ता नाही घेणार. साहेब एवढ्या बारीनं सोडून द्या बा. एवढ्या बारीनं जाऊ द्या आता. जे झालं ते झालं. आमच्या बरोबर कसं पोराची जिंदगी खराब होईल साहेब. ऐका राजा, एवढं ऐका. नाही तुमचं ऐकायला थोडी येला हटीसा. जातो घ्या, चला घ्या ना ते येईल. चला जेलमध्ये टाका, अंदरमध्ये लॉकअपमध्ये टाकल्यानंतर बरोबर होते. याचा बजेट बसते. कोणाचं करिअर खराब होते, काय करू आपल्याला, काय करावं लागते. पत्ता ख्याच्या अगदी वाटत नाही येईल. माफी मागतो साहेब, तुम्हाला माफी मागतो. चुकलं साहेब, काय चुकलं आमचं. पाया लागतं तुमच्या, सोडून द्या. जाऊ दे साहेब, चुकलं म्हणतात ते, माफी मागून राहिले. जाऊ दे एवढ्या बाने, द्या सोडून. खरं साहेब जाऊ दे आता. त्याच्या कसा जिंदगीचा प्रश्न आहे, शिकून राहिले ती. वाटोळ होऊन जाईन केस जर झाली त्याच्या अर्थ. द्या सोडून एवढ्या बारीन. माफ करा. डबल ते पत्ता घेताना दिसणार नाही. कारगड डबल खेचाल का पत्ता?
नाही डबल कधीच पत्ता नाही घेणार. कानाल कानकडे नाही घेणार नाही. मी तर जिंदगीत पत्त्याला हात बी नाही लावणार, पाहणार बी नाही त्याच्याकडे नाही. बरं बरं, मग या पोराईल देतो मी सोडून. पण हे बुडे आणि हा शिवलाल आणि हा बबन, त्या 4-5 जणांना काही मी सोडत नाही. यायला घेऊन जातो पोलीस स्टेशनले आणि या पोरावर काही केस भरत नाही. याच्यावरती याच्यावर भरतो. उद्या साहेब आता काय याच्यावरच काय भरता जाऊ त्याईली द्या सोडून. एवढ्या बारीनं माफ करा त्याईले. कार्यगड हो काय दादा, तुमच्या वतीने मी साहेबाला विनंती करून राहिलो. काय म्हणणार? नाही आम्ही काही पत्ता घेणार नाही रे बापा. नाही नाही बापा, मोठा पाटील तू म्हणशील तसं बापा. आता तुला जिंदगीत पत्ता की मरेतलं पत्ता नाही घेणार. नाही आता नाही, आता मुळलं नाटक करे. हो हो म्हणा, आता काय करतं साहेब मी बी दिसणार नको, कधीच नाही दिसणार पत्ता घेताना. सोडून द्या एवढ्या बारीनं माफ करा फक्त, की झालं एवढ्या बारीनं. बरोबर. आता कसं पाटील आणि हे तुमच्या गावातले म्हणून राहिले म्हणून तुम्हाला माफ करून राहिलो मी. नाही तुम्हाला आज पोलीस स्टेशनला नेलं असतं दणके मारायले. पण आता कसं जाऊ द्या. आता याच्या पुढे पत्ता घेताना कुठे 2 नंबरच्या धंद्यात दिसली नाही पाहिजे तुम्ही. सांगून राहिलो. डबल जर दिसले तर अशा केसेस भरीन की दाबून डबल बाहेर निघसान नाही. नाही साहेब, आता अजिबात नाही दिसणार, कधीच नाही, जिंदगीत बी नाही, कुठेच नाही. बरं बरं ठीक आहे. चला या लवकर, चला पळा लवकर उठून. चला जातो आपण. हो साहेब चाललो. चला रे चला पुढे हो लवकर. थांब रे मोठ्या पाटील, थांब तू. तुले औकात केल्याशिवाय नाही राहत ना रे मी. थांब तू गुत्तोच ना. आता पाय तू कसं आहे तर बंद देतो हे पत्ता घेणार बैकून. आता याची मीटिंगच घेतो मी तिकडे. चला रे तिकडे, चला बरं कोपऱ्यात, चला बरं. तुला आता काल नाही तर बा कोपऱ्यात रे बा. चालणार तू मुकड्यानं, चाल फक्त तू बरोबर चालतो. जाऊ दे बा शिवल्याला, आम्हाला जाऊ दे रे बा घरी मुकड्यानं. जाऊ दे बा, हे भीतली होती आलती घरावर गोटे मुतलं का ज्याला जा लागलं असतं या वयामध्ये. चाला ना तुम्ही, ऐका ना म्हटलं तुम्ही. चाला फक्त बरोबर चाला तुम्ही. चाला ना, एक प्लॅन आहे माझं, तुम्ही फक्त ऐका चला तुम्ही फक्त चला. बरोबर चाललो रे. बोला शिवला, काय म्हणता बोला आता बोला. गळे होय असं नाही घडेल. हे साऱ्या त्या मोठ्या पाटलानं घडवलाय. तो उभारला आपल्याला. त्याची गाण ठणकली. आपण वाटी पत्ता खेळला मंदिरात, त्यानंच पोलीसवाले बोलवले. पण म्हणून आपला पत्त्याचा गेम पकडला. कारण पोलीसवाले कुठे माहीत होतं आपण मंदिरात कुठे आहो म्हणून. मोठ्या पाटलालेच माहीत होतं. त्यानं त्याला अकात करावं लागते आता आपल्याला. हे सर्व घडून राहिला मोठ्या पाटलाची चाल आहे, दुसरं काहीच नाही. मोठा पाटील उभारला. कंदील बुडबा ऐकून घ्या तुम्ही. तुमचा पोरगा तुम्हाला ज्याला टाकायचा प्लॅन होता यायला अकात करावं लागतात आपल्याला मोठ्या पाटलाले. बरोबर आहे गड्या शिवल्या. पोऱ्यान मले ज्याला टाकायचाच प्लॅन होता यायचा हरामखोरायचा. हा तोच प्लॅन होता द्यायचा. हा बुडबा आपल्याला कसं आता सर्व मिळून आपल्याला मोठ्या पाटलाला अकात करणं आहे. आता त्याचा बजेटच बसून आहे. त्यानं आग लावली की नाही, त्यानं आपला पत्त्या ढाव पकडून दिला की नाही, तर त्याचा कार्यक्रम करणं आहे आपल्याला. त्या कार्यक्रम जाऊ तुल्या आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला का डबल बोलता का तुम्ही? का मोठ्या पाटला नाही लावता हे करता का? आम्हाला का जेलात घालता का डबल? मोठा पाटील होता म्हणून सुटलो तरी आम्ही. अरे बडा फुलान भाऊ, ते या गोष्टी आता सोडूनच द्या तुम्ही. बुड्याला बैकोत आहे तुम्हाला, पण मला बैकोत आहे. आम्हाला काही बैको नका तुम्ही. घेणं देणं तू डबल आमच्या घरावर गोठे आणसान. घेणं देणं तुम्हाला काय करणार आहे ते करा तुम्ही. बदला घेणार काय घेणं आहे तर असे हेंबाळे मग तुम्ही. अरे जडसा लढा लागते तडसा शस्त्र देता टाकून तुम्ही. अरे त्यानं बोट घातलं ना मोठ्या पाटलानं. कसा दात काळी जडसा खी त्यानंच आणले पोलीसवाले. काय माहित होतं कोणाला पत्ता घेऊन राहिलो म्हणून आपण. माहित होतं काय? त्याच्या विरोधात आपल्याला आवाज उचलाच लागेल. तुम्हीच आवाज उठा आणि तुम्हीच तमाशा घाला. आम्हाला काय डबल जेला झालं नका. आमच्या घरी माहीत पडलं तर आमचे असं ढुंगणा सालट उडतील. बुडा पहिलेच खतरनाक आहे. आमच्या मागे काही तो भिरोड लावू नका यांना देणं भांडणाचा. चला गड हो आपण चला. आपल्याला काही घेणं देणं नाही बापा. शिवलाल भाऊ बेकार आहे. याच्यामुळे तर आपल्या घरावर गोठे आले जेला जायची पाहिजे आली. काय तर म्हणे त्याला पत्ता खेळाले. काय मग हे पत्ता खेळणं बेकार आहे. आणायला कानखळी. आता पत्ता नाही चाल घरी. पैसे गरज नाही आपल्याला बाबा. औरात जाऊन मेहनतचा खाऊ. चल बाप्पा चाल बाबा. याच्या नका लागू बरं. तुम्ही या घरी. अरे का शिवलाल लेका बेकार रे बोगस रे बापा. याच्या पाहिजे लेका रट्टे खायचे पाहिजे आली लेका. पुराच बेकार हा बुडवा. त्या पोरेचं काय ऐकू नका तुम्ही माहीत साथ द्या. मोठ्या पाटलाच्या विरोधात आपण म्हणजे षडयंत्र करू चांगलं. त्याला खापीच घालून टाकू. सायला आपल्याला जेला घालत होता तो लुच्च्या. बुडवा खरंच शिवलाल म्हणाला तेच बरोबर आहे. त्यानं आपल्या विरोधात लस कांड केलं ना. पोलीसवाले बोलवले. तुमचाही ढाव पकडला, आमचाही ढाव पकडला. आणि पैसा कुठे गेला? सारा मोठ्या पाटलाने घेतला. आपला ढावातला पैसा बंद खिशात गेला मोठ्या पाटलाच्या. आणि पोलीस आले काही ना काही दिलेच ती. असं म्हणजे संगमत करून केलं त्यानं. वाटाघाटी केली पैशाची.
तर बा 2-3 लाखाचा डल्ला मारला मोठ्या पाटलानं आणि त्या पोलीसवाल्यानं वाटून घेतले असतील पैसे. आणि त्याच्यात त्या सरपंचाचा नामदेवचा बी हिस्सा असेल. पण आता कसं त्याचं नाव नाही घेऊ शकत आपण. पण मोठ्या पाटलाचा हात आहे याच्यामध्ये 100%. तुम्हाला सांगतो त्याच्या विरोधात आपल्याला आवाज उचललं जायचा. हो भामट्या शिवल्या, आम्हाला कोणाच्या विरोधात बैकून राहिला रे तू? मोठ्या पाटलाच्या? अरे तो मोठा पाटील आमचा जीव की प्राण आहे. तू काय सांगून राहिला? तो होता म्हणून सुटलो आज. नाही बाबू ज्याला जा लागलं असतं या वयामध्ये. तू आम्हाला त्याच्या विरोधात बैकून राहिला मोठ्या पाटलाच्या? आम्ही का बैकणारे दिसतो काय रे? अरे चड्डी दोस्त आम्ही. हा, त्यानं काही करो पण चांगल्यासाठीच केलं ना. आम्ही पत्ता घेऊन बिघडत होतो. हा, आणले पोलीसवाले बोलवले तर आम्हाला अद्दल घोडालेच आणले ना. आणि तू काल तेल टाकून राहिला. या शिवल्याचा धंदाच व्हायला हा. बैका बैकी याचं कामच ते आहे ना. बोडबा ऐका ना तुम्ही, काचा चड्डीत बसतो काचा काही. अरे बोड घातल धंद्यानं तरी चड्डी दोस्त आठवून राहिला तुम्हाला. हा, पण तुमच्या कसं लक्षातच निघून राहिलं कोणती गोष्ट. अरे किती मोठा रुपयाचा लॉस झाला आपला, ते लक्षात घ्या ना. तू आम्हाला बैकूच नको. तू काय बैकून राहिला? चला घडू याचा ऐकायला पुरत नाही बरं. हा कसं बोल्या बोल्या झाशा जाणी आपण विरोधात जाऊ मोठ्या पाटलाच्या, आपल्या दोस्ताच्या ना आपलंच वाटोळं होईल बाबा. चला बा हा बवारा रणका याच्या कुठे नांदी लागतं बाबा. मॅक पगला हा शिवल्या होय कोणाच्या विरोधात आपल्याला घालते. चला रे बापा चला. त्या पोलिसाच्या ताब्यात त्या शिवल्याला द्यायला पुरलो असतं सायशाचे. आपल्याबरोबर हाही सोडला ना. याले दणकी पाहिजे होती चांगली. याच्या ढुंगणाई साल्ट उडले असते ना, मग जमलं असतं. मग समजलं असतं याला काय तर. अरे गड्या शिवला पत्त उलट पडलं गड्या. ऐकलं नाही बुडेन डोंगरेन साई ना. अरे आता कसं करतं रे? हा, बैकले नाहीत मोठ्या पाटला विरोधामध्ये. असं वाटलं जमकी होईन गावामध्ये काहीतरी करू. जाऊ दे ना आता. हे नसले तर आपण काय बदला नाही घेऊ शकत काय. मी तर काढतोच ना रे. उठण खूप पाहतो मी बरोबर. मा बदला घेणारच आहो मी. त्यानंच केलं हे. त्यानंच पिन मारली मोठ्या पाटलानं. मी बदला घेणारच आहे याचा. आपण काही ना काही करू. चला आता तिकडे जाऊन विचार करू. हो चाल. कुंजीराम काही पोरा लक्ष आहे की तुमचं काही? हा, वाया जाऊन राहिला ना तुमचं पोरगा. कोण काय झालं गणा? कोण असं कोण म्हणून राहिला तू? हा, काय झालं काय? अरे बाबा काय सांगा तुम्हाला राजा, काय सांगा. काय झालं ते सांग ना. अरे बाबा तुमचं पोरं पुरं वाया गेलं ना. पत्ता घेऊन राहिला ना, तेही मंदिरामध्ये. हा, आता पोलीसवाले येतात गावामध्ये तटीसा बसवायला. बेकार होते तुमच्या पोराला अंदर नेतात ते. आताच पाहायला मिळते माझं गेलं तर तिकडे. तर म्हटलं चला आपला मुंशीराम मावशी आपल्या संबंधात सांगू. मुंशीराम बोले काही माहिती आहे की नाही बा. मा पोऱ्या पत्ता सायात हा म्हणून तर त्यानं पैसे नेले घरून लुच्च्यानं. पत्ता खेळले काय? बरं 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 सांगितलं गड्या तू ना माऊली. बरं सांगितलं मुली. जोलेन पकडला का? तो पकडला का? नाही ढाव पकडला होता पत्त्याचा. पोलीसवाले जलात बी नेऊन राहिले ते त्याले पोलीस स्टेशनले. पण मोठे पाटील सरपंच ते 2-3 जण होते. ते म्हणून जाऊ द्या पोरं कसं शिकून राहिले तर कसं सोडून द्यावं. बरं बरं पाहा लागते आता मा पोऱ्याचं काय तर बजेट बसवा लागते याचा. हा पहा तुम्ही बजेट बसवा त्याचा. जरा लक्ष द्या त्याच्यावर. आता कसं पुढे चालून तुम्हाला लग्न करावं लागते त्याचं. असा जर हा पत्ते खेत फुटत बसला, आज पत्ता खेत उद्या दारू पी. काय चौराईन तुमची? मुंशीराम भाऊ म्हणता घंटा लागते गावामध्ये. असा पोऱ्याचं लोकर काम करत लागा. आता काय काम आहे बोट बा. गड्या कुठे पोऱ्यावर लक्ष ठेवू सांग आता. हा, तरी मी मागं वागवतो बरं द्याले. वावरात बी कुठे बी बाजारात बी सोबत नेत असतो मी. पण तू आता चॅट मारतेस ना. आता कसं मी आज घरी नव्हतो. त्यानं बरोबर त्यानंच पाहिला पत्त्या ढास बशाचा. त्याला असं वाटलं बाप घरीच नाही. आता कसं याच्या पुढे लक्ष ठेवा. गावातले पोरे कसं तुमच्या पोराला कसं बैकून द्यायच्या नांदात आहेत बरं. एक तर तुमच्या पोराचा एकोणता एक पोरगा बी आणि 10 एकर जमीन बी. याला खाक करून टाकू असा प्लॅन आहे त्याचा. गड्या ते तर समजूनच राहिलं मला. येण्याचा मा पोरगा तसा नाही काही पत्त्या हट्ट्या ढात बसणारा नाहीच ना तो. पण आता कसं ते बैकून मी समजलं मला. ते आता काय करावं लागतं पुढे. हो लक्ष ठेवा आता कसं पुढे गेला नाही पाहिजे. आणि तो शिवल्यान बघण्याचं पुढे उन्हाळ बसेला तुमच्या. आता काय सांगा तुम्हाला पुरे. आला रे गड्या हरामखोर आला रे गड्या. मा हिरा आला. ये बाबू ये. तू पूजा करतो हरामखोरा. हा ये. बाबूड्याला पोचली वाटते बा खबर. आता काय खरं नाही गड्या. माझ्या वाटोळं जायचा. बाबूडा पाहत ते घोवले. काय झालं बाबा काय झालं? चाल निघ तू उठून. अटी तुला जागा नाही आपल्या घरी. हो अटी राहायचंच नाही. असे लोफर शोक करणारे लोकांना आपल्या घरात जागाच नाही. तुम्हाला कोणीच लागत नाही. निघ उठून निघ लवकर. पण बाबा झालं काय? असं काय झालं डायरेक्ट? कोण मी कोण? काय झालं काय झालं ते विचारूच नको ना. त्या आत्म्याला विचार, मनाली विचार काय झालं तर. तू काय केलं तर काय कान केलं तर. मला विचारून राहिलं तर काय झालं तर तुला माहित नाही काय झालं तर. माया नावाची बदनामी करतं यार तू गावामध्ये. काय मुंशीराम म्हणता घंटा लागते बाबू. आणि तू काय धंदे करून राहिला रे. मंदिरात पत्ता कुठतं का तू? मंदिरात लाज वाटते का तुला बेसरमा?
बाबा म्हणजे आता झालं ती झालं गोष्ट, आता काय चूक झाली माझ्यानं, आता नाही होणार, नाही याच्या पुढे अशी गोष्ट नाही होणार. नाही ते चुकून की काही सांगू नको. चाल निघ उठून, माझ्या घरात जागाच नाही तुले. हा चाल, चालला जायचं उठून, तिकडेच बस मंदिरामध्ये, तरी पत्ता कुठाचा. नाही जेला जाऊन बस. तुम्ही सोडायला येत नव्हतं, तुला न्यायला पाहिजे त्या पोलीसवाल्याने, पण नेलं नाही. हरामखोरा, लाज वाटते काय तुले बेसरमा? त्या बापानं कधी पत्त्याचं पान नाही पाहिलं, तू पत्त्यावर हात जाऊन बसून राहिला आणि वरून घरी येऊन राहिला तोंड वाचत. हा निघ उठून, अटी जागाच नाही. बाबा असं करू नका, मी कुठे जाऊ मी जागा. मी आता घेणार नाही ना कानाला कानकडे. मी आता पत्ता का मी काहीच नाही ना, हाती नाही लावणार ना त्याला. जाऊ द्या, एवढ्या बदल द्या, सोडून जाऊ द्या, घ्या त्याला घरात जाऊ द्या. असं राग म्हणून चालत नाही. कोणता पोरगा आहे तुमचा, बरोबर नाही हे, जाऊ द्या. अरे बा, याले कुठे जाऊ दे तर, हरामखोर आले. हात असाच बैगीर मग, म्हणून त्यांना सकाळी घरातून पैसे नेले. मी गावात जात होतो तर डब्यातून काढले, नेले, पत्ता खेळले. मला काय माहिती साया हा कुठे चालला तर. सायाचा पत्ता खेळले, माझ्या घरात जागाच नाही गडायले. माऊली अरे जाऊ द्या ना मुंशीराम, काय आता तुम्ही राग मागत राहिले. जाऊ दे गड्या, मारती जाय बरं, तू घरात जायतो. मी सांगतो त्या बाबाला समजून. तुला जाग लावली सायच्या, तू दादा समजून सांग. बोटं घाले काम करत जा फक्त तुम्ही. तू शिवल्या सोबती ना, मला माहित आहे ना. बरोबर म्हणून थांब, कुकडे चालला हरामखोरा, कुकडे चालला तू? जाऊ द्या हो मुंशीराम, जाऊ द्या ना, काय तुम्ही लेकरांना लागले. जाऊ द्या, थांब. बघते वाटते गड्या, झोडते वाटते मुंशीराम, येले पाहत होते वाटते. येऊ दे डोंगर घरी, पत्ता घ्यायला लागे. पैसा दाटलाय डोंगऱ्या जोय, घरी लागलं तर चटणीवर तेलाची सोय नाही, पत्ता पाहिजे घ्यायले. काय या वयामध्ये सुधारणी बुड डोंगर. अशी काही आबाले अक्कल नाही बा, की नाताचं लग्न आहे, लग्नाचं लग्न ठरेल आहे, दिवस झाले की लग्न आहे, बदनामी होते आपलं. आज जर बुडा जेलात गेला असता तर काय बदनामी झाली असती की नाही, आलं असते की नाही पेपरामध्ये ना, की ढमुक टमुक गेला जेलात. म्हणजे संबंध तुटला असता की नाही. पण आबाले अक्कलच नाही, लाजच नाही जर अशी बी. बरं की नाही, ते सरपंच नामदेव होते, नाही गेलता की जेलात बुडा. जेलात गेला असता तर मा वाटोळ झाला असतं, मा संबंध तुटला असता. काची काही पोरगी भेटन, काचं काही मा लग्न होणं. मी आहे रणका गावात फिरेली, पहिलेच तर होऊन नव्हतं राहिलं. इकडून तिकडून शांताराम मोहन जोडलं तर हे डोंगर अगो कामं करून राहिलं. पत्ता घेते हे करते ते करते. सांगा सोपते का मा आबाले, सांगा बरं. कायच करा बा बुड्याचं. आलं रे बुड, हेतकट आलं. हे दुसरी सोबत आलं मोतेराम बुडा. हे तर सोबती म्हणजे फेविकालचा जोडा आहे, दोघांची दोस्ती म्हणजे. दोन्ही एकामेकाला सोडतच नाहीत ना. बरोबर आहे ना. हे बुडच काय जाईन फेटे आलं मोतीराम बुडा घरी, बायकोन साधलं असतं बुडीन घरी गेल्या. माना तू पाय कशी डोळे वाटारूच पाहून राहिला. तर गेलं की बस शादो देत आपल्याला, दुसरं काहीच नाही. आपला बिचाराच आहे आज, काही खरं नाही गड्या. बायको पेक्षा नाताचे बोलले खायला पुरतात. माझी बायको तर मला बस बॅनच मारत होती, तुला सांगतो फळ्यानं. हो, विचारच नसता गेला. काय तर म्हणून भामट्या या वयात पोलीसवाले न्यूज राहील तुले, असंच म्हटलं असतं माझ्या बायकोनं. अरे मग नातू बोलीन तर बोल दे. बस चल आता काय म्हणते काय माहित बापा. याची तर पुरी भरपुडी तपली दिसते मुले, शादोतीच ना. आता आले काय तोंड करून. का तुम्हाला कशा काय लाजा नाही वाटत? एवढं कोण बेसरम आहे तुम्ही? तुमचं वय तर बा, तुम्ही हे वय आहे का तुमचा पत्ता कुठेच? नातू पण तू वागवा. कोणा लग्न जोडा, कोणा कार्यात जा, कोणा याच्यात जा. घरी रामराम करा, जप जपा घरी. नाही, आम्ही पत्ता खेळ जातो, एवढे रंगेलो आम्ही. बापा दगड चुकलो बा आमचं. आता काय करतो, आम्ही बोयकलो होतो बापा, आमच्या मस्त का घुसवलं पत्ता. वारं तुमच्या डोक्यात वारं घुसलं तर पत्त्याचं, पण मा संबंध तुटला असता नाही त्याचं काय. माझा साखरपुडा व्हायला त्याचा काही विचार केला की तुम्ही? पुरीवाल्याच्या बापाले मामा घे मला माहित पडलं असतं, त्यानं काय म्हटलं असतं की आबा पत्ता घेते, मग पोऱ्या का दारू नशीन पे झालं, तुटलं माझा संबंध, लग्न होत नव्हतं माया. अरे बाबा आम्ही तो तेवढा विचारच केला नाही बापा. आता जाऊ दे. आता कसं दोघं तिघं एकत्रित आलो तर कसं मागचे दिवस आठवले आम्हाला की चला खेळू. आता काय ते झालं गड्या, आता काय करशील. चूक झाली बा आमची, आम्हाला माफी कर. आता सुधरा जराशी, आता अगोपणा करू नका पुढे, सांगून राहिलो मी. माझ्या जर संबंधात काही झालं, माझं जर लग्न विचारलं की नाही तर पाहिजे तुम्ही मग काय आहे तर पुढचा बजेट. नाही रे बाबा, आता अजिबात नाही बाबा. कानाला कान खडी, पत्ता नाही, काहीच नाही, वरली नाही, दारू नाही, काहीच नाही. चिलम पेत होतो ती सोडून देतो आता. तेच म्हटलं, नाही तर मग कसं घेणं चालूच.
हे शांताराम भाऊ सरपंच तुम्ही सुटले, आता डबल सुटणार नाही बरं तुम्ही. पोलिसवाल्यांनी वॉर्निंग दिली तुम्हाला. नाही नाही बाबा, अजिबात नाही रे बाबा, आता नाही खेळ बाबा. आता कानाले कान खोडी, आता नाही खेळणे. नाही आता काहीच नाही बाबा. आता बा बरं बरं खेत नाही ना आता. बरं ठीक आहे, जा घरी आता जा. हो हो बापा, हो 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 हो. चालेल गड्या चाल. हो चल. बापा झाले बापा, जास्त शादोल नाही का, बोलला नाही हाले का, नाही तर बसल्या का पुरा कोडसोड मारते बरं म्हणा. तू तुला माहित नाही पुरा असा बोलती की बस. अरे बाबा मला माहित नाही का कसं आहे होतं. जाऊ दे बाबा, सुटका झाली, चाललो पोय. काय सरपंच तुम्ही ना फोनवर मला सांगितलं होतं की मोबाईल मध्ये हे गेम खेळून राहिले, जंगली रमी. हे तर प्रत्यक्षात पत्ता घेऊन राहिले मंदिरात, काही तिकडे शाळेमध्ये. अरे बापा काय सांगा, आम्हाला त्या मोबाईलचंच माहित होतं. आम्हाला हे माहीतच नव्हतं प्रत्यक्ष पत्ता घेऊन राहिले म्हणून. ते हे आता कसंच काय म्हणजे आम्हाला माहित नाही. जे झालं ते चांगलंच झालं. कसं मोबाईलमध्ये ते जर गेम खेळत असले असते जंगली रमीत, आपण पकडू नसतं शकलो त्याले. पण हे प्रत्यक्ष पकडल्या गेले, आता वचक बसली जाईल. आता नाही घेणार ते कधी जिंदगी, ती पत्त्याला हात नाही लावतील ते. हो हो साहेब, तुम्ही मस्त कामगिरी केली. तुम्ही यायला धडा शिकवला, योगायोग आले, मला तुम्ही भेटले, मी तुम्हाला सांगितलं. हे काम काम चांगलं झालं. नाही तर मंदिर बाटवलं होतं, बाटवलंही ना. मंदिरात पत्ता गेलता सुरू, आज पत्ता घेतो. काल गांजा पित होते मंदिरात. म्हणजे मंदिरात काही राहत होते की किंमत, काही कोणी काही करत होतं मग मंदिरात. आम्हाला कशाला श्रेय देता. सर्व केलं तर तुम्ही गेलं बाबा पाटील. तुम्ही जर आम्हाला भेटले नसते तर आम्हाला कुठे काही माहीत पडलं असतं. आम्ही आलो असतो, गावात एक चक्कर मारला असता, चालले गेलो असतो. तुम्ही सांगितलं आम्हाला मंदिरात पत्ते गेम चालू आहे म्हणून आम्हाला माहीत पडलं. अरे बापा रे, मोठ्या पाटलांनी सांगितलं तुम्हाला. अरे हो ना बा, मी मंदिरात गेलतो. मंदिरात पत्ते गेम चालू होता. तसा गेलो, म्हटलं मी धमकवलं द्यायला, पण काय ऐकतात भोपुरे. जाऊ द्या आता काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. आता काही ते जिंदगीभरही पत्ता घेत नाहीत. असा आकाश झाला द्यायला. साहेब तुम्ही होते म्हणून कसं अद्दल घोडायला गेली त्याला. तर असे जवान पुरो गावातले वाया जातात. त्याला जर अद्दल घडवली नाही तर त्याला कसं काही पैशाची लालूच लागते ना. कारण हा फुकाचा पैसा आहे, हा घामाचा नाही ना. कष्ट करणं जीवावर येतात. मग रोज पत्ते राहतच बसतात. पण आज तुम्ही पकडले ना साहेब, त्याला चांगली अद्दल घडली. आता त्याला समजलं की कष्टाशिवाय पर्याय नाही, फुकाचा पैसा पुरत नाही. पत्ताचं माणसा डोक्यात जाते. मग रोज खेळा वाटते मग माणसाला पत्ता. उठला सुटला की चालला, काम धंदे सोडून पत्त्या नाही लागते माणूस. ह्याला आता प्रॉब्लेम सॉर्ट आउट. आता काही टेन्शन नाही. चला मग घेतो मग आम्ही. हो हो साहेब या. काही असलं तर सांगा तुम्ही फोन करून बिंदास. हो हो साहेब. हो दे बा, काही असो. पण कसं या पोलीसवाल्यांनी चांगली साथ दिली आपल्याला. याच्यामुळे कसं आपल्या गावातला पत्ता तरी मोडला. आपल्या गावात तर पुऱ्या गावात पेटलं असतं हे पत्त्याचं रान. हो साहेबांना खूपच मदत केली. एका फोनमध्ये साहेब गावात आले बी, पत्त्या ढव बी पकडला. पण मस्त काम केलं, मस्त कामगिरी केली. तर काय झुंबर चालतं का पत्ता खेळले? चाल ना मांडू मंदिरात अशी ना त्याचं पत्ता अशी ना. बा काचा पत्ता मी तर मागे बसत होतो. मी काचा घेऊन राहिलो बा. मग बुडील जर माहीत पडलं तर माझ्या ढुंगण्यात सालटे उडले असते. मी पत्ता घेणारा माणूस नाही बापा मी. बरोबर, पण कोकडे फिरून राहिला तू आता. गेला नाही घरी. अरे मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलतो ना. काय बापा गोष्ट सांग. तुमच्याच विरोधात मोठ्या पाटील, तुमच्या विरोधात हा शिवल्या कसं प्लॅन करून राहिला. तुम्हाला म्हणजे त्याचा दात आहे तुमच्या, किंवा मोठ्या पाटलानं कांड रचलं, मोठ्या पाटलानंच पोलीसवाले बोलवले आणि आम्हाला कसं जेलात घालत होता बा मोठ्या पाटील. आमचा ढाव कसं मोठ्या पाटलानंच पकडून दिला असं म्हणणं आहे त्याचं शिवलालचं. बापरे, और माझ्या विरोधात. अरे मला काही घेणं नाही देणं नाही. का रे गळा, पाय रे गळा, हे फुकाची आफत आहे की नाही. आता सांग, आता ही योगा आहे. ते पोलीसवाले मध्ये भेटले, दिसले, मी आता सांगितलं. मी काही बोलवले नाही, काही नाही, नावावर उलटलं गळा. काय रे हे असं झालं गडा. करे कोई और भरे कोई. सांग आता. कोण केले कर म्हणून कोणाला भरा लागून राहिलं. सांग आता, मावर उलटून राहिलं हे तर होणारच होतं पाटील. तुम्ही आता मंदिरात डायरेक्ट येईल म्हटलं तसं तुम्ही ना धमकीत दिली ना, म्हणून आता कसं तुमच्यावर येणार आहे ते. त्याचा काहीतरी मोठा प्लॅन आहे. तुम्हाला सांगतो, काहीतरी तुम्हाला फसवतेस तो. काहीतरी गेम करते. बंदेले घेऊन गेला तो तिकडे. बंदेची मीटिंग घेणार होता तो आज. मी काही गेलो नाही मीटिंग. मी चालला आलो इकडे. म्हटलं काही बाबा पुरत नाही, डबल फसवेन म्हटलं. जाऊ देणार, घेऊ दे ना. कोणती मीटिंग घेऊ फिटिंग घेऊ. मी काय भेणार आहो का त्याले, का काल आणले करू आम्ही. घेऊ दे. मी त्याचा बाप. काय त्याच्या मीटिंग आणि फिटिंगला कोण भेटते त्याच्या. कोणतं षडयंत्र रस्ते रचू दे माझ्या विरोधात. मी लय षडयंत्र पाहिले, लय जण थंडे केले म्या. एकीच गेली मी खसखस आहे शिवल्या फिवल्या मा भईस.
चला मग मित्र होरू धागा पण आता उद्या भाऊ आता शिवल्या काय करते तर पुढे दिसेनच तुम्हाला. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. मित्र जास्तीत जास्त कमेंट्स करा बरं. जास्तीत जास्त कमेंट झाल्यात आमचा उत्साह वाढतो, प्रेरणा वाढते, व्हिडिओ बनवण्यात आम्हाला आनंद वाटतो. कमेंट्स नक्की करा, जास्तीत जास्त करा. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा आम्हाला कमेंटद्वारे.